तर राज्यामध्ये आरोग्य विषयक पुण्याचं काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे प्रकाश आंबेडकर यांनी। आणि ही संधी समर्थपणे पार पाडली जाईल। राज्यामधल्या जनतेला अपेक्षित काम हे माझ्या खात्याकडून होईल। राज्यामधील आरोग्य सेवा देशामध्ये नंबर 1 कशी होईल यावरती भर दिला जाणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। कोणतंही पद छोटं किंवा मोठं नसतं असंही त्यांनी म्हटलंय। आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। खाते वाटप हे नुकतंच पार पडलेलं आहे आणि राधानगरी बुजुर्गगडचे जे आता मंत्री झालेले आहेत प्रकाश आंबेडकर यांना आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे ती मिळाली आहे। आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी एक खूप मोठं मंत्रिपद आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। निश्चितपणे महाराष्ट्र राज्याच्या कालच्या कॅबिनेटच्या खाते वाटपामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आणि राज्याच्या 12.5 कोटी जनतेच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या अशा पद्धतीच्या खात्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे एवढे एक पुण्याईचं काम करण्याची संधी मला मिळणार आहे आणि त्याला अतिशय चांगला न्याय देऊन महाराष्ट्राचं आरोग्य अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी निश्चितपणे काम करेन। महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्ह्यावर पडलेली आहे, कारण एका बाजूला हसन मुश्रीफ आणि दुसऱ्या बाजूला आपण हे दोन्ही दिग्गज नेते आहेत। आता ती राज्याच्या आरोग्याची काळजी घेणार आहे। हा योगायोग आहे, कारण आदरणीय मुश्रीफ साहेबांना सुद्धा वैद्यकीय शिक्षणाची जबाबदारी मिळालेली आहे आणि वैद्यकीय शिक्षण त्यांच्याकडे आहे आणि आरोग्य माझ्याकडे आहे। म्हणजे साहजिकच कोल्हापुरात एका बाजूला आरोग्य आणि त्या आरोग्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण ही दोन्ही महत्त्वाची खाती मिळाली आहे। त्यामुळे कोल्हापूर निश्चितपणे राज्यात अत्यंत चांगल्या पद्धतीचं आरोग्याचं काम करेल। या खाते वाटपामध्ये एक वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळालं की नव्या दमाच्या नेत्यांना या ठिकाणी मोठी जबाबदारी आहे ती दिलेली या ठिकाणी पाहायला मिळते। जे ज्येष्ठ नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, त्यांच्यापेक्षा जे नवीन आहेत नेते त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली। खरं तर हा अधिकार आणि हा जबाबदारी किंवा हे संपूर्ण निर्णय हे तिन्ही प्रमुख नेत्यांचे आहेत। सर्वच गोष्टींचा विचार करून त्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी निर्णय घेतले असतील, परंतु मोठी जबाबदारी छोटी जबाबदारी असं होत नाही। सगळ्या जबाबदाऱ्या खूप महत्त्वाच्या असतात। आम्हा सगळ्यांना ज्या वेळेला कॅबिनेट मंत्रिपदाची अथवा राज्यमंत्रिपदाची शपथ दिली त्याच वेळा आम्हा सर्वांची जबाबदारी अधिक वाढलेली असते। या राज्याच्या हितासाठी आम्ही सर्वच मंडळी मंत्री म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करावं असं अपेक्षित असतं। त्यामुळे त्या पद्धतीचं काम करण्यासाठी सर्वांनाच संधी दिलेली असणार असं मला वाटतंय। आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपलं काम आहेच, आता आपल्या नजरेसमोर कोणती प्रमुख कारणं आहेत किंवा कोणत्या सेवा आपण पुन्हा या ठिकाणी करू शकतो? खरं तर मी कॅबिनेट मंत्री म्हणून माझी नियुक्ती झाल्यानंतर आज मतदारसंघात आलो, त्यामुळे मतदारसंघातल्या लोकांना भेटणं याच्या पलीकडे आता काही काम नाही। परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये या सगळ्या खात्याच्या प्रमुखांशी बोलून या खात्याची संपूर्ण माहिती घेऊन या माध्यमातून आपल्याला लोकांसाठी काय करता येईल आणि जे जे काय असतील त्या सगळ्या योजना आपण जाहीर करू। एक पालकमंत्री पदाची एक उत्सुकता खूप प्रत्येक जिल्ह्यात पाहायला मिळते, तशी आपल्या जिल्ह्यात देखील पाहायला मिळते। काय याबाबत बोलणं झालेलं आहे वरिष्ठांशी किंवा काय? हा संपूर्णतः निर्णय राज्यातल्या तिन्ही प्रमुख नेते मंडळींच्या अधिकारातला आहे। एका बाजूला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिन्ही प्रमुख नेते याच्याबद्दल योग्य त्या समन्वयाने निर्णय घेतील आणि मला असं वाटतं की त्याचा निर्णय सुद्धा लवकरच ते घोषित करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।